तुमचे प्रश्न तपासा. माणूस आजवर उत्तरांच्या मागे धावत आला आहे, पण त्याने कधीही मागे फिरून स्वतःचे प्रश्न तपासले नाहीत. आपले प्रश्न हे दीर्घकाळ न टिकणाऱ्या अडचणींवर असतात. योग्य प्रश्नांमध्ये वेळ गुंतवल्यावर आपल्या लक्षात येईल की उत्तर बाहेर नसतात. जगभरातील माहिती गोळा करायला शिकवणारी शिक्षण पद्धती आजवर योग्य ती प्रश्नपत्रिका पुरवायला कमीच पडली आहेत. ह्यांची उत्तरं गोळा करण्याच्या भानगडीत माणूस योग्य प्रश्न विसरून गेला आणि निरुपयोगी माहितीच्या मागे हरवून गेला. संकटाचं वारं कितीही बेफाम सुटू द्या, तुमच्या आशेची ज्योती जोराने फडफडू द्या, तरीही तुमच्या आतमध्ये जे सुंदर, निरागस आणि लोभसवाणं आहे ते त्याचा मार्ग स्वतःच तयार करेल. त्याला फक्त तुमचं असणं हवं आहे. वादळात गच्च पाय रोवून उभा राहणारा माणूस त्याला हवा आहे. तुमच्या निर्मळ हास्याने ते अधिक बलवान होत जाईल. काळचक्राला भेदून ते तुमच्या विजयाचे गुलाल उधळून जाईल. फक्त तुमच्या आत काहीतरी जबरदस्त आणि बेधडक आहे ह्यावर तुमचा ठाम विश्वास हवा. गोष्टी घडत जातील. तिथे काहीतरी कारण आणि विव्हळणं गळून पडेल. हे क्षण जगता आले तरच आयुष्य सार्थकी लागलं असं समजायचं. सगळं जग तुम्हाला यशस्वी होण्याचे सल्ले द्यायला उभं आहे, पण त्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचण्याकरता प्रवासात कोणी साथ देणार नाही. हे ज्ञान जेव्हा तुमच्या अस्तित्वाला उमगेल त्या दिवशीच तुमच्या आणि तुमच्या यशामधलं अंतर कमी होणार आहे. रहस्य हेच आहे, कोणतीही गोष्ट पहिला कल्पनेत जन्माला येते. बाहेर ती फक्त प्रतिबिंबित होत असते. बाहेर तुम्ही कितीही नाचलात आणि हैदोस घातलात तरीही गोष्टी अपूर्णच राहतात, कारण आपल्या आत त्या गोष्टीला पोषक विचार लाभलेले नसतात. तुमच्या चारित्र्याहून जगातील कोणतीही वस्तू अथवा व्यक्ती महान असू शकत नाही. जगाला गायत्री मंत्र देणारे ऋषी विश्वामित्र हे आजही बळी पडलेल्या एका मोहाच्या क्षणासाठी ओळखले जातात. समाज असाच आहे मित्रांनो. इथे प्रत्येक क्षण काळ रात्र आहे. इथे गाफील राहणं मूर्खपणा आहे.